मेरी असली बाजू तो तू है तानाजी। लोग वसीयत में बहुत सारी चीजें छोड़ के जाते हैं, मैं तेरे लिए कर्ज छोड़ के जा रहा हूं, इस बेटे की आजादी। तानिया, उमरठ, नाव सूबेदार तानाजी मालुसरे। शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है आए भवन। आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिले हमने, बात यही मन में ठाने है आए भवन। अब ये शीश नाच पे तेरी नाच हम रखे तेरे औरंगजेब के पास एक खूंखार निर्दयी पेशादार था जिसका नाम था उदय भान।
करने का इरादा रखते हैं। हम आपको हमारा किलेदार चुनते हैं और इसीलिए हम आपके लिए एक नायाब तोहफा लाए हैं। कोंढाना खतरे में है और उसे बचाने हम खुद जाएंगे। महाराज, आपके लिए कोंढाना ये तालियां जीत के आएगा। तानाजी, तुम इस मुहिम पर नहीं जा सकते। तुम्हारे घर पे शादी है। महाराज, स्वराज्य की शपथ इस शादी से कहीं बढ़कर है। लहरा दो ये भगवा झंडा और कर दो ऐलान, पहले शादी कोंढाना की, फिर मेरे लाइबा की। निकल गए मुहिम पर और फिर हुआ सामना उदय भान और तानाजी का। तानिया, मैं तेरे लिए कर्ज छोड़ के जा रहा हूं, इस बेटे की आजादी। शेवटचा मुजरा स्वीकार करावा। भवानी के वीर गड आला पर सेव हो गेला। लाखों का पालनहार उस दिन फूट फूट कर रोया था। कोंढाना को जीत कर तानाजी भगवे में समाया था। बेटी तो बोझ है, बेटे तो पराया धन है। बेटी को पढ़ा लिखा कर क्या करोगे? बाबुल प्यारे सजन सखारे सुनो मेरी मैया, बोझ नहीं मैं किसी के सर का, ना मझधार में नैया। पतवार बनूंगी, लहरों से लड़ूंगी, हर मुझे क्या बेचेगा रुपया। ओ हर मुझे क्या बेचेगा रुपया। कल बाबा की उंगली को थामे चली थी, कल बाबा की लाठी ढूंढकर जाऊंगी। अम्मा तेरे घरों की चिड़िया हूँ मैं, दाना लेकर ही वापस घर आऊंगी। पढ़ाई लिखाई करना, डॉक्टर इंजीनियर बनना, ये सब बेटी के बस की बात नहीं है। बेटी तो घर के काम और खाना बनाने के लिए ही होती है। पढ़ाई लिखाई छुड़वाओ और उसे घर के काम सिखाओ, वो उसी के लायक है। Women
पापा, मैं पढ़ लिख कर डॉक्टर बनना चाहती हूँ, अपने पाँव पर खड़ी होना चाहती हूँ और आपका नाम रोशन करना चाहती हूँ। मैं दुनिया को दिखा दूंगी कि मैं डॉक्टर भी बन सकती हूँ और घर के काम भी कर सकती हूँ। जाओ बेटी, पढ़ाई लिखाई करो, डॉक्टर बनो, मैं तुम्हारे साथ हूँ। मैं तो बादलों से दूर जाऊंगी, मैं तो अपना एक सुर पाऊंगी, है जो क्रेजी क्रेजी सपने मेरे, सारे चंद के मैं खुद आऊंगी। हमारा ऐसा दुनिया की हुई नहीं, मैं अपनी दुनिया बनाऊंगी, कि जिंदगी मेरी सौ ख्वाहिशात, हाँ कि जिंदगी मेरी सौ ख्वाहिशात, मैं पूरी करूँ। जिंदगी मेरी सौ ख्वाहिशात, मैं जीना मैं पूरी करूँ। Congratulations, you are now a doctor. मारी छोरी छोर से कम है क्या? मजबूत भरोसा अपने सपनों पे करना, जितने उतने का प्रेम और कितनों पे करना। आज लोगों की बारी जो कहीं कह लेते थे, तेरा भी दिन आएगा, उस दिन हिसाब चुका के रहना।
प्रकारे पिंगा मला पिंग्यानी मला बोलवली रात घालवली पोरी पिंगा लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी हो लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी मेरे घर आई कैसे सज धज देखो मेरे पिया की सावरी जिया से बावरी मेरे अंगना में देखो आज खिला है चांद ये बाजे धुनी झम झम झमाते जाओ पूरा जीवन झम झम झमाते जाओ ये बाजे धुनी झम झम झमाते जाओ पूरा जीवन झम झम झमाते जाओ लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी मेरे घर आई कैसे सज धज देखो मेरे पिया की सावरी पिया से बावरी मेरे अंगना में देखो आज खिला है चांद ये बाजे धुनी झम झम झमाते जाओ पूरा जीवन झम झम झमाते जाओ ये बाजे धुनी झम झम झमाते जाओ पूरा जीवन झम झम झमाते जाओ गुनगुनाए गुनगुनाए गाना संचिता गुर्डे माईकशी संपर्क साधायचा आहे. गुनगुनाए 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 गाना रे 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 मायूसियों के चंगे उतार के भेज देना सारे जंगल शाम का भूत रात का देख काट जा रहे सीखा न तूने यार हमने मगर सिखाया रे दमदार नुस्खा यार हमने जो आजमाया रे आंसुओं का चूरन चबा
आजीने लाडू केल्यात, आजीने लाडू केल्यात, कुणाला नाही देणार, एकटाच मी खाणार. अरे कोण बोंबलायलाय रे बिन शिमग्याचं? हॅलो. पात्याला. अरे पात्याला फुकून काय लावलाय? नीट बोल की. गावच्या पाटलीन बायच्या. अरे नाम्या दिंडीच्या आडवा कुठं निघालास? कुठं निघालास असं मला विचारताय वय तुम्ही? अरे नीट बोल की. गावच्या पाटलीन बायच्या. अरे नाम्या दिंडीच्या आडवा कुठं निघालास? आणि आजी कुठं आहे रे तुझी? आजी आजी गेली. अरे गबस गबस. अरे आजी गेल्या. गेली. अरे आजी दिंडीला गेल्या असं सांगा की मग दाजी. अरे नाम्या दाजी का म्हणायचं? दाजी का म्हणायचं? ती लय मोठी कहाणी आहे. कहाणी आणि ती कसली? अहो तुम्हाला सांगतो. ह्यो एकदा आलता आमच्या गावात पोरगी बघायला. हो पोरगी बी बघितली, साखरपान बी झालं आणि लगीन पण झालं मोठ्यानं. अहो मी होतच की. माझा जोडीदार लग्नाच्या वरातीत कापड फाटूच सगळं नाचला. ते सगळं झालं आणि आमच्या गावची परंपरा हो लगीन झाल्यावर जावयाला 5 दिवस आणायची आणि याला आणलं की आणि तवापासनं ह्यो आमच्या गावात मूळ ठोकूनच बसलाय. म्हणून आम्ही म्हणतो याला दाजी, दत्तू दाजी. असं आहे होय. अरे नाना आजी कुठे आहे तुझी? आजी. अरे गबस गबस. अरे गावकरी काय म्हणते? ती बघ आजी आली दिंडीतनं. नाम्या. अरे नाम्या कुठे गेला माझा नातू? आजे. अगं ही बघ कशी करतात मला. अगं सांग की असनी. सांग बा सांग. का आणलेस पिटीतनं? ते आपल्याच गावची लोक आहेत. अरे तुमच्या आजीला त्याचं पुराण बंद करा आता. अहो दाजी दिंडीला जायचं की नाही? किती उशीर होतो? दिंडीला? अहो काय बोलताय पाटीलबाई? हा नाम्या कवापासून त्या पेटीला मिट्टी मारून बसलाय. जणू काय त्यात आजीच्या दागिनच आणलंय. होय ग आजी काय आणलंय त्या पेटीत? अगं आजी अगं सांग की असनी. कवापासून मला कशी करत्यास? सांग बघा काय आणलंय त्या पेटीत? आपल्या गावची लोकांची. तू म्हणतीस म्हणून सांगतो. हा आजी सांग बळा. अहो ते दिवाळीत असं फिरवून करत नाही काय ते हो. अरे मग असं फिरून एवढं कशाला सांगतोय? नीट बोल की. दिवाळीतली चकली. हा तेच ते चक्र. एवढी मोठी पेटी आणि एवढंच वय आणि आजी काय आणलंय ग त्यात? अगं आजी सांग की असनी. सांग बळा का आणलेस त्या पिटीत? ना आपल्याच गावची लोक आहेत ती. हा तू म्हणतीस म्हणून सांगतो. हा आजी अहो ते असं करत नाही काय ते हो. अरे ते काय भजनरला टाळलास की काय? अहो नाही हो. ते असं करतात बघा. असं फोडून असं खात्यात ते हो. हा तेच ते. पाटलीबाई दिंडीला उशीर होतोय. चला की दिंडीला. अहो दाजी चला की दिंडीला. जायचं की नाही? किती उशीर होतोय? जाऊया जाऊया पाटलीबाई. पण मला अजून एक प्रश्न पडलाय. आता आणि काय प्रश्न? आजी हे कुठे पळून जाते की काय? हे काय बघायला गळ्यात लोटणं? अगं आजी सांग की असनी. काय आणलंयस बाळा गळ्यात? सांग. ते आपल्याच गावची लोक आहेत. तू म्हणतीस म्हणून सांगतो. हा आजी. अहो दाजी आपण कुठं चाललोय? आम्ही बाय पंढरपूर
पुढच्या दिंडीला मग दिंडीत किती लोक आहेत? दिंडीत नाही असतील की 1500. काय म्हणला? 1500? अबा बाबा बाबा, मग ही लोक काय कडाने जाणाऱ्यातली आहेत वय? कोण ह्या दुकानात जाते, कोण त्या दुकानात जाते, कोण फुडी घे, मावा घे आणि येत्यात रस्त्याच्या आडवी. मग मला सांगा, ह्यात ना एखादा आला बाहेर आणि तिकडं वाहन आलं, काय होईल? काय होईल? धोकाच की. हा, मग मी तिथं पुढं असतोय, मी आला असं शेट्टी वाजून आलट का तर बाजूला जाणार का नाही ते? होय, दिंडी प्रमुख नाम्याचं बरोबर आहे. आपण सुद्धा असंच काहीतरी करायला पाहिजे. पाटलीनबाई असलं काहीतरी सांगत जावा की. होईल होईल, सुधारणा होईल. ओ पाटलीबाई, दिंडीला जाऊया की? किती उशीर होत आहे, चला की दिंडीला. अहो दाजी, दिंडीला जायचं की नाही? केव्हापासून प्रश्न विचारताय, चला की लवकर. जाऊया जाऊया पाटलीनबाई, पण मला अजून एक प्रश्न पडलाय. ते नवाजी हे काय बनलंय कडेला? अगं आजे, सांग की असनी. सांग बाळा, का आणलंयस ते आपल्याच गावची लोक आहेत. तू म्हणतीस म्हणून सांगतो. हा सांग बाळा. अहो दाजी, आपण कोणीकडे चाललोय? आम्ही वय दिंडीला. मग पंढरपूर हे फक्त भारतातच नव्ह तर अख्ख्या कर्नाटकचं सुद्धा आराध्य दैवत आहे. तांदूळ इसकटल्या आणि सगळं पांढरं शिपी दिसतोय, पाय ठेवायला जागा नसतोय. मग एवढ्या सगळ्या लोकांनी काय असणार आहे वय? हे नाही आणि इतकंच खान करून जात्यात. मी नाही त्यातला. मी एक घेतो आणि लांब जाऊन येतो. दिंडी प्रमुख नाम्याचं बरोबर आहे. आपण सुद्धा असंच काहीतरी करायला पाहिजे. पाटलीनबाई असलं काहीतरी सांगत जावा की. होईल की, सुधारणा होईल. ओ पाटलीनबाई, किती उशीर होत आहे, चला की दिंडीला. अहो दाजी, दिंडीला जायचं की नाही? अजून किती प्रश्न विचारणार आहे, चला की लवकर. जाऊया जाऊया पाटलीनबाई, पण मला आता शेवटचा एक प्रश्न पडलाय. अजून काय प्रश्न? ते नवाजी हे काय बनलंय कोपऱ्याला टावर लोंबकाळ्यासारखं? अगं आजे, ह्यासनी सांग की कशी करतात बघ मग आसपासनं मला. सांग बरं, ते आपल्याच गावची लोक आहेत, का आणलंय ते? तू म्हणतीस म्हणून सांगतो. हा आजे. अहो दाजी, आज काय हाय? आज वय, आज एकादशी. मग एकादशीला तुम्ही काय काय खातायसा? आम्ही वय शाबू, एखादं फळ, केळ. हा, मग एवढ्या सगळ्या लोकांनी खायला काय तुम्ही आणलंय वय? आम्ही वय आणलंय की लिंबूदाजीत. हा, खायचं आणि इथंच टाकून जायचं. मी नाही त्यातला. मी खातो, खराट्यानं लोटतो, सुपलीत भरून कचरा पेटी टाकतो आणि मग जातो. होय दिंडी प्रमुख नाम्याचं बरोबर आहे. आपण सुद्धा असंच काहीतरी करायला पाहिजे. पाटलीनबाई असलं काहीतरी सांगत जावा की. होईल की, सुधारणा नक्की होईल. अहो दाजी, नाम्याला गाव सगळा खुळा म्हणताय. तो खुळा नाही, आपणच खुळा आहे. होय बरोबर आहे. आपण या नाम्याला आजपर्यंत वेडे म्हणत आलो आहोत. वेडे तर आपणच आहोत. हा नामा सर्व तीर्थक्षेत्र पंढरपूर स्वच्छ करत फिरतोय. आपल्या भारताची भूमी स्वच्छ राखण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या भारताला स्वच्छ राखण्याची जबाबदारी ही आपली आहे आणि ती जबाबदारी आपल्याला पार पाडायलाच हवी. चला भाजी, आपण नाम्याला घेऊन दिंडीला जाऊया. चला. बया 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 बया, आत्ताच्या बाया नुसता मोबाईल टीव्ही मध्ये घातल्यात. नावाला उपवास, माईकशी संपर्क साधायचे आहेत. नावाला उपवास कसा करतात, नावालाच देवधर्म करतात. तुमच्या गावची दिंडी जात्या तर तुम्ही समजी जात असा, पण आमच्या गावची दिंडी जाणार आहे तर एकटी पण बाई नाही म्हणत्या. म्हणून मी ठरवलं या सगळ्यांना दिंडीला घेऊन जाणार म्हणजे जाणारच. थांबा, आले कोण भेटते का बघते. अगं चल ग चल, अगं चल ग चल, अगं चल ग चल. अगं ये बघूये, कशाला उगाच स्कूल झपटल्या का तर वडून आणतेस मला. अगं तुला ठाव नाही काय, आपल्या गावची दिंडी पंढरीला जात आहे. माझ्या घरच्यासनी विचारलंस का? होय सांगितलंय बया, सांगितलं या. एवढ्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया.
हिला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग. हो पंढरपुराची वाटलई द्वाड, अहो पंढरपुराची वाटलई द्वाड, आणि माझ्या पायाला उठलं की ग फड. अग म्हणून म्हणती अगं काय म्हणतासा? या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, ही मला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग. हो आली या जन्माला आणि म्हणत्या पंढरपुराचं वाट आहे वय. अगं सरकारनं किती गुळगुळीत, हॅलो हॅलो, अगं सरकारनं किती गुळगुळीत वाट करून दिलं या. पंढरपुराचं वाट काळं कुट्ट आहे, तेल ओतलं तरी असं भरून घेत आहे आणि म्हणत्या पंढरपुराचं वाट द्वाड आहे वय. अय्या असं आहे तर मी येते. चल माटप जा, थांबा आणि पण भीते काय बघते. अगं चल ग चल, अगं चल ग चल. अगं ए बकुळे मला कुठे घेऊन चालल्यास? अगं तुला ठाव नाही काय, आपल्या गावची दिंडी पंढरीला जात आहे, मी तुला पंढरीला नेणार आहे. अगं आमच्या घरात विचारलेस काय? होय सांगितले बया, सांगितलं या. पंढरपुरात तुळशीच्या बागा, अहो पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा, मला बसायला नव्हती की ग जागा. अगं म्हणून म्हणती अगं काय म्हणतासा? एवढ्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग. हो आली या जन्माला आणि म्हणत्या तिकडे तुला पंढरपुरात काय तुळशीच्या बागाच दिसतात काय? काय तुला आता काय पंढरपूर पाडून त्याला जागा करू काय? काय अगं तुला ठाव नाही काय, तुळस हे पवित्र मानलं जातं. बघितलीस नव कोरोनात किती माणसं मिली बिन ऑक्सिजनची. तुळस आपल्याला ऑक्सिजन देतं, म्हणून गावकऱ्यांना एक सूचना आहे की सर्वांनी आपापल्या दारात एक ना एक रोपटं तुळशीचं लावलंच पाहिजे आणि ही उपक्रम झालंच पाहिजे. अगं बाई एवढं महत्व आहे तुळशीच्या ह्याला तर मी पण येतेच पंढरीला. चल माटप जा, थांबा. पंढरपुरामध्ये टाळ मृदंगाची गाई, माझ कपाळ उठलं ग बाई. अगं म्हणून म्हणती अगं काय म्हणतासा? एवढ्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बाय, हिला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग. हो आली या जन्माला आणि म्हणत्या टाळाच्या आवाजानं तुझं डोकं उठतंय वय आणि दुसरी डॉल्बीची गाणं ऐकत असतीस की तेव्हा तुझं डोकं उठत नाही वय. अगं तुला ठाव नाही काय, टाळ हे पवित्र मानलं जातं. घरात भजन कीर्तन झाल्यावर कसं घर प्रसन्न होतं, मनाला शांती मिळते. म्हणून गावकऱ्यांना एक विनंती आहे की सर्वांच्या घरात भजन कीर्तन हे झालंच पाहिजे. हॅलो असं आहे होय, मी येते पंढरीला. चल माटप जाता, थांबा आणि पण मिळते काय बघते. अगं चल ग चल, अगं चल ग चल. अगे बघते फुल झपाटल्यासारखी कुठे येतेस मला? अगं तुला ठाव नाही काय, आपल्या गावची दिंडी पंढरीला जात आहे, मी तुला पंढरीला नेणार आहे. काय पण माझ्या घरच्यांना विचारलंस का? होय सांगितले बया, सांगितलं या. पंढरपुरामध्ये बुक्याचा वास, अहो पंढरपुरामध्ये बुक्याचा वास, नाही जेवले मी एकही घास. अगं म्हणून म्हणती अगं काय म्हणतासा? एवढ्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं. हो आली या जन्माला आणि म्हणत्या गंधबुक्याच्या वासानं तुला एकही खास केला नाही वे, कधी बघेल तेव्हा चरतच असतीस की. अगं तुला ठाव आहे काय,
गंधबुक्का हे पवित्र मानलं जातं. कोणताही माणूस कोणत्याही ठिकाणी जाऊन गंधबुक्का लावला असला तरी तेथे संत्री असो मंत्री वाकून दर्शन घेतोच. म्हणून सर्वांनी गंधबुक्का हे लावलंच. काय गंधबुक्क्याचा एवढा मान आहे आपल्या संस्कृतीमध्ये. आता तर मी पंढरीच्या दिंडीला येणार म्हणजे येणारच. तुम्ही पण सर्वांनी या हो आमच्या समवेत. चल माटपचा थांबा आणि कोण मिळते का बघते. अगं चल ग चल, अगं चल ग चल. हॅलो. अगं तुला ठाव नाही काय हॅलो. आपल्या गावची दिंडी पंढरीला जात आहे. मी तुला पंढरीला नेणार आहे. अगं आमच्या घरच्यांना विचारलंस का. होय सांगितले बया सांगितलं या. चंद्रभागेचं गडूळ पाणी, अहो चंद्रभागेचं गडूळ पाणी नाही प्याले मी निर्मळ वाणी. अगं म्हणून म्हणती. अगं काय म्हणतासा. एवढ्या शेजारनी ना बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग. हो आली आहे जन्माला आणि म्हणत्या चंद्रभागेचं पाणी गढूळ आहे होय. अगं तुला ठाव आहे का चंद्रभागेच्या पाण्याला पवित्र मानलं जातं. कितीतरी मोठमोठी साधू संत त्या पाण्यात येऊन स्नान करतात. सर्व दुःख विरघळून जातात. म्हणून चंद्रभागेला जाऊन सगळ्यांनी भेट देऊन यावे हे आवश्यक आहे. अगं असं वय मग मी पण येते. चल चल माटप जाता. नमस्कार. आमच्या भारडामार्फत आम्ही हा संदेश देत आहे की तुम्ही दिंडीला जाताना एका कडेने जावा. निर्व्यसनी राहा. तंबाखू मावा पुड्या इत्यादी प्रकारचे व्यसन करू नका. तेथील परिसर स्वच्छ ठेवा. आमच्या भारडामार्फत आम्ही हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. बोला